नागपूर दंगली प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर सायबर पोलिसांनी 50हून अधिक आरोपींवर कठोर कारवाई केली आहे। आता आंतरराष्ट्रीय कटाचा तपास सुरू आहे। नागपूर दंगली प्रकरणी मुख्य आरोपी फहीम खान आणि त्यांच्या सहकाऱ्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणी 50हून अधिक आरोपींवर कठोर कारवाई करत गंभीर कलमेही लावली आहेत। गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। काही व्हिडिओ आणि मेसेज परदेशी IP ॲड्रेसवरून व्हायरल झाल्याचे निष्पन्न झाले आहे। तपासाअंती पोलिसांना फहीम खान मास्टरमाइंड असल्याचा पुरावा मिळाला। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दहन केल्यानंतर फहीम खानने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती। मात्र यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली गटाने घोषणाबाजी करत आंदोलन केले आणि हिंसाचार भडकला। नागपूर पोलिसांनी CCTV फुटेज आणि सर्व्हेलन्सच्या मदतीने आरोपींना ओळखले असून त्यांचे मोबाईल आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आले आहेत। प्राथमिक तपासानुसार काही मेसेज आणि व्हिडिओ बांगलादेशहून व्हायरल करण्यात आल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय तपास सुरू करण्यात आला असून दरम्यान पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावीची रिपोर्ट। असाही तर ते गुन्हा नंबर 30/25 तेच आहे, ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या विरोधात जे पोलिसांनी स्टेटच्या विरोधात जे व्हायलन्स केला होता त्यांनी ग्लोरीफाय केला आहे आणि नंतर ग्लोरीफाय करून ते त्यांना अपील केलं की ते परत झाला पाहिजे। टोटल अकाउंट्स कितने हैं जिसे आपने डिलीट करने के लिए कहा है? कंटेंट्स को डिलीट करने कहा है। ते अराउंड 230 तो 230 के ऊपर हैं, लेकिन अभी FIR में 50 के आसपास हमने उनको एक्यूज किया है, क्योंकि उनका सबका प्रॉपर इन्फॉर्मेशन निकाल के FIR होती है, इसलिए अभी सप्लीमेंट्री स्टेटमेंट लेकर वो इसमें ऐड किए जाएंगे। फहीम शेख सोशल मीडिया पोस्ट में एफिडेविट दिया था लोकसभा पॉलिटिकल पार्टी का जिक्र है, RSS BJP या किसी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं, अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं, अभी FIR में केवल उनके जो हैंडल्स है उनका जिक्र है। हैंडल्स के थ्रू उसका इन्फॉर्मेशन निकलेगा, फिर उसके बाद इन्वेस्टिगेशन में पता चलेगा कि वो किससे कनेक्टेड है। मालेगावच्या राजकीय नेत्याच्या संपर्कात होता काही पुढे आला का तपासात? क्या चीज? फहीम खान मालेगावच्या एका राजकीय नेत्याच्या संपर्कात होता, तो ये हमारे इसमें अभी नहीं आया है। फहीम खान ने सर औरंगजेब जिंदाबादचे नारे लावले, तो व्हिडिओ तुम्ही पडताळणी केला का? त्याच्यामध्ये कितपत सत्य? ते जे व्हिडिओ आहे ते आता या FIR मध्ये नाही आहे। फहीम शेखने अफिडेव्हिट दिलं होतं काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये, त्याच्यामध्ये काही गुन्हे असे आहेत, गोमांस तस्करी वगैरे इतर जे गुन्हे आहेत, अफिडेव्हिट नुसार आणि पोलिसांच्या माहितीनुसार फहीम खान वरती किती असे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते आम्हाला आता माहिती नाही आहे, ते आम्ही हे करतो, शोध करतो। कोणता सबस्टॅन्शियल एव्हिडन्स इन ऑल दिस एस्टॅब्लिश झालाय का? आणि काही गुन्हे बजरंग दल आणि BHP ऍक्टिव्हिस्टच्या अगेन्स्ट पण आहे का? बिकॉज ते पण आहे ना यामध्ये, ते लोक पण आहे आणि ते सगळं जे आहे ते एस्टॅब्लिश आहे, कारण ते डिजिटल एव्हिडन्स आहे, त्यांनी पोस्ट केलेलं आहे, त्यांच्या अकाउंटवर पोस्ट केलेलं आहे, ते स्ट्रॉंग एव्हिडन्स आहे सगळा। आता असं एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कोण वापर करत होता आणि ते हॅक झाला होता की नाही झाला होता, पण ते आता जे एव्हिडन्स आहे ते पूर्णपणे सबस्टेन्शियल आहे। बजरंग दल आणि BHP वर कोणते गुन्हे दाखल केलेले? नाही, जे व्हायलन्सचे व्हिडिओ आहे, जे 28 नंबर आहे, 28 मध्ये जे व्हायलन्सचा व्हिडिओ आहे त्यांनी स्प्रेड केलेला आहे, त्यामुळे फर्दर ते व्हायलन्स जे झालेले आहेत, दोघेही पक्षाचे लोक आलेले होते प्रोटेस्टमध्ये, म्हणजे दोघेही पक्षाचे लोक आंदोलनमध्ये आणि राईटमध्ये आलेले होते। काही लोकांनी पत्थरबाजी केली, व्हायलन्स केली, त्यांना आम्ही 30 मध्ये टाकलेला आहे। पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्टसाठी त्यांना अपील केली त्यांना पण आम्ही झालेला आहे, तर दोघेही पक्षाचे लोक यामध्ये आहेत। जो फहीम खान का अकाउंट है उसमें क्या देश के बाहर के लोग भी जुड़े हैं, उसके फॉलोअर्स हैं उसमें? ते आम्ही शोधतो आता काय आहे ते, आता व्हेरीफाय करायचं। काही फोन, कम्प्युटर, लॅपटॉप नाही, ते फहीम खानच्या तर जप्त केलेलं आहे, तर ते आता ते तहसील पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन वरून घेतो आणि ते आमच्या हे मध्ये करतो। किती फोन जप्त केले, कम्प्युटर, लॅपटॉप, असं आकडा काही सांगू शकाल? 10-15? आता FIR दाखल झालेली आहे, यामध्ये लोकांचे हे येणार आहे, आयडेंटिटी येणार आहे, डिटेल्स येणार आहे, त्यांना अरेस्ट करून त्यांचे हे जप्त होणार आहे। सर्वाधिक चर्चा अशी आहे की जगत स्प्रेड झाले, व्हिडिओज झाले, म्हणजे बांगलादेशचे ऍक्टिव्हिस्ट सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट त्यांच्या सर्व माणसांनी त्यांनी खूप स्प्रेड केलं, कितपत खरं आहे ते आता तपासाचा भाग आहे, ते एस्टॅब्लिश होणार आहे 1-2 दिवसामध्ये। पण त्याचा सय्यद असीम नावाचं एक कोणी व्यक्तीचं नाव येते ज्याचा उत्तर प्रदेशमध्ये एका मर्डरशी संबंध होता, याच पक्षाचा तो कार्यकर्ता होता।
ते आम्ही आता जे सगळे हँडल्स आहेत, ट्विटर हँडल, त्यांचे जे IDs आहेत त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे. त्याचे मागेचे लोक कोण आहे ते माहिती येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शेवट